सर्व शेतकरी बांधवांना, अशा आपण आज आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवर तेलंगणा एक राज्य आहे, त्या तेलंगणा राज्यातले एक शेतकरी, आदर्श शेतकरी आमच्या एरियात म्हणजे जवळच आहे. जवळपास 5 ते 7 किलोमीटर अंतरावर हे बॉर्डरवर जवळ आहे गाव आहे. गाव जवळ आहे. तालुका मंडल आपलं मुदळ, जिल्हा आदिलाबाद. इथून रहिवासी शेतकरी आहेत. त्यांचा एक अनुभव आपण या क्षेत्रातलं किती शेती आहे त्यांच्याच मुखातून आपण जाणून घेऊया. चला, त्यांचा एक अनुभव तुम्हाला, त्यांचा एक शेतीच्या अनुभवातून काय काय घेतात, कसं घेतात, त्यांचा एक अनुभव तुम्ही त्यांच्याच मुखातून आपण घेऊया, त्यांना भेटूया. या चला. जसं म्हणतात ना, घराची कळा अंगण सांगते, तसंच या शेतीमध्ये आल्यापरी खरोखरच मॅनेजमेंट आणि नियोजन काय जबरदस्त आहे. तुम्ही बघू शकता, कुठल्याच प्रकारचे त्यांना अडचण न येता, जसे की बांधाच्या बाजूवर त्यांनी इकडे गाडी जाण्यासाठी रस्ता पण केलेले आहे. तुम्ही बघू शकता, शेती कशी करायची ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. थोडक्यात माहिती त्यांनी आपल्याला देतीलच. आणि बघू शकता, फळबाग आहे, प्लस टमॅटो आहे, प्लस आणि मिरची आहे, प्लस शेवगा आहे. आपण त्याच शेतकऱ्यासोबत आज मुलाखत घेणार आहोत. त्यांचे जे काय काय यांना अडचण आली, काय काय नाही, त्यांच्याच मुखातून आपण ऐकून घेऊ शकता. या इकडे बघूया, आपण त्यांचेच मार्गदर्शन घेऊया. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. खरोखरच आज आपण आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवर एक तेलंगणा राज्य म्हणून लागलेले आहे. त्याच राज्यातले आमच्या जवळच्याच बॉर्डरवरचे शेतकरी, आदर्श शेतकरी आहेत. त्यांचाच एक अनुभव या शेतीच्या जर्नीतून काय काय झालंय, काय काय कसं केले, त्यांच्याच मुखातून एक अनुभव घेऊया. आम्ही त्यांच्या शेतीला भेट देण्यासाठी मुद्दाम आलोत. कारण का, हे सेंद्रिय आहे आणि त्यांच्याच मुखातून आपण ऐकून घेऊया यांना या प्लॉटला काय काय केले. आणि यांचं ते म्हणतात ना, सर्व शेतकरी मित्र, तुम्ही बघू शकता, हे काय डुप्लिकेट नाही, काय नाही. जसं म्हणतात ना, घराची कळा अंगण सांगते. आता या शेतीत आल्यापरी मला खरोखरच वाटलं, शेतीची कळा जसं की म्हणतात ना, दुरा बांध सांगते. ते बघू शकता की आपण या शेतकऱ्यांना आपण भेटू शकता. पाटील साहेब, राम नमस्कार. तुमचा परिचय सांगा पाटील साहेब. माझं नाव इरबा सातोबा पाटील, वाणीजवळा. बरं. तालुका मुदळ, जिल्हा साहेब? जिल्हा आदिलाबाद, निर्मल का? इथून जवळा, वाणीजवळा म्हणून बॉर्डरच्या आमच्या धर्माच्या बाजूला आहे. तालुका मुदळ का? मुदळ आणि जिल्हा निर्मल. इथून शेतकरी बोलत आहेत. आणि हे पाटील साहेब, तुम्ही एक क्षेत्र लावलात, तुम्ही टमाट्याचा अनुभव, म्हणजे तुम्ही पहिलं काय लावला त्याच्यात पाटील साहेब? मध्ये मी गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये सीताफळ लागवड केलो. नोव्हेंबर 8x15वर. 8x15ला सीताफळ लागवड केल्यावर याच्यात दुसरी कुठली आंतरपीक घेण्याच्या ऐवजी मी छोटे पीक भाजीपाल्याकडे वळलात समजा. पानगोबी असो, अच्छा, टमाटा असो, अच्छा, ही लागवड केली. त्याच्यामध्ये शेवगा एक लागवड झालेली आहे. बरोबर. सुरुवातीला सुरुवातीला शेवगा म्हणजे सीताफळामध्ये केलात का तुम्ही? दोन्ही झाडाच्या आत शेवगा घेतलो. कारण अच्छा, या झाडाच्या सावलीमुळे ते रोप उन्हाळ्यात टिकाव म्हणल्यासारखं ती केलो. अच्छा. जुलैमध्ये पाऊस झाले की शेवगा काढून घेतलो. बरोबर. काढून परत यंदा आता पुनर्लागवड केलो समजा याला. बरोबर. शेवग्याला तुम्हाला रेट काय भेटलं पाटील साहेब? शेवग्याला दर बघा आम्हाला 18 ते 60 रुपयापर्यंत. 60 रुपयापर्यंत सरासरी, म्हणजे सरासरी 30-35 रुपये ॲव्हरेज मध्ये भेटले आपल्याला. ठीक आहे पाटील साहेब. बरं पाटील साहेब, तुम्ही हे टमाट्याचा प्लॉट लावलात, तुम्ही हे केव्हाची लागवड आहे पाटील साहेब? सप्टेंबर 1 ऑक्टोबर 1 ऑक्टोबरला. 1 ऑक्टोबर. बरं. 1 ऑक्टोबर 1 ऑक्टोबरची लागवड आहे. स्टार्ट आता प्लॉट स्टार्टला म्हणजे तोडायला सुरुवात होणार आहे. आजच त्यांनी तोडा म्हणजे स्टार्ट केलेत. आम्ही यावं का त्यांचे टमाट्याची हार्वेस्टिंग हो काय? खरोखरच टमाट्याचा तुम्ही प्लॉट बघू शकता. आणि ते काय काय केलेत, कसं केलेत. पाटील साहेबला केमिकल आहे का, तुम्ही जे कंपनी म्हणता, कुठल्या कंपनीचं तुम्ही प्रोडक्ट वापरतात? SCT वैदिकचं
पूर्ण प्रोडक्ट वापरू लागलो मी आता. या कृषी अमृत असो, अच्छा सॉइल चार्जर असो, अच्छा, त्याची पुरे भेसळ डोस पूर्ण भेसळ डोस आहेत का? डोस मग टाकले. त्याचा तर अनुभव काय आला पाटील साहेब तुम्हाला? आता समोर चित्र दिसून आहे बघा तुमच्या. बरं. मला एकच म्हणायचं होतं की बाबा मला पुढं 2-4 वर्षानंतर जी सीताफळाची जे झाड आहेत माझी, अच्छा त्याला पूर्ण सेंद्रिय करण्यासाठी मी केमिकलचा वापर कमी केलो. अच्छा सुरुवातीला मला सुरुवातीला पावसाळ्यात झटकी बसली समजा की बाबा कुठंतरी कमी जास्त म्हणजे जमिनीच्या पोतवर. अच्छा तिथं काही झाल्यानंतर मी हारलो नाही. परत बरं. याच्यात बेसल डोस घेऊन अच्छा ही जमीन याच्यात दुसरा डोस दिलो. अच्छा आज तुमच्या पुढे चित्र चालू आहे बघा. अच्छा अच्छा आणि केमिकलची फवारण्या मी कुठलीही केल्या नाहीत टमाट्याला. अच्छा फक्त नीम ऑइल करंज तेल अच्छा आणि नीम ऑइल मासोळी तेल, अच्छा हे 2-3 फवारण्या याचेच झालेले आहेत. बाकी कुठलंच मी केमिकलची फवारणी केलं नाही. याला कुठलं रासायनिक खतं टाकलं नाही. नाही. तर SCT वैदिक एसटी वैदिकचा वैदिक तुम्ही पूर्णपणे पूर्ण- याला वापर केला पूर्ण पाटील साहेब. पूर्ण पूर्ण ठीक आहे ठीक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना भविष्यात आपल्या सर्व शेतकरी बांधवांना की जे बघू शकता हा इथं सीताफळ आहे पाटील साहेब तुमचं, हा बघू शकता फळधारणा किती लागली आणि तुम्ही विश्वास करत नाही. हे प्लॉट पाटील बेडचं अंतर किती आहे? 6 फीट आहे अंतर आता. 6 फीट बेडचं अंतर आहे का? हा, हा. म्हणजे हा असं 6 फीट आहे का? 6 फीट ठीक आहे पाटील. एक खाली एक फांदी आहे, तुम्ही विचार बी करू शकत नाही इतकी सेटिंग झालेली आहे. एकच फांदी झालेली आहे आणि शक्य नाही बांधणी जर केलं असतं हे प्लॉट आवरला नसता. खरोखरच बांधणीच्या ऐवजी यांनी थोडस कसं आहे त्यांना दाट विश्वास होता की त्याने मी म्हणलो होतो पाटलांना, म्हणलो होतो पाटील तुम्हाला मी. हा बरोबर सुरुवात चर्चा झाली. हा की बांधून घ्या पाटील साहेब म्हणून. शक्य नव्हतं बांधून घेणं. खरोखर सेटिंग भरपूर आहे आणि विथ आपल्या प्लस शेवगा पण बघू शकता तुम्ही. शेवगा दाखवा पाटील तुमचे येत आहे ना शेवगा? Yes, हो. बरं याची लागवड कवाची आहे पाटील? हे सप्टेंबर एंडची सप्टेंबर लास्टला लास्टला आहे का? बरं बरं बरं. सप्टेंबर लास्टला शेवग्याची लागवड झालेली आहे. जबरदस्त अतिशय. पाटील साहेब किती म्हणजे किती झाडं बसलेत बूट? किती एकर क्षेत्र आहे पूर्ण? हे 11 एकरचं क्षेत्र आहे मग. पूर्ण 11 एकर क्षेत्र आहे का? बघू शकता पाटील सगळं शेतकरी बांधवांनो, 11 एकरचे क्षेत्र पूर्णपणे बागायत प्लस भाजीपाला व्हेजिटेबल प्लस म्हणजे व्हेजिटेबल मध्ये त्यांच्याकडे शेवगा आहे, टमॅटो आहे, आता फ्लॉवर आहे, पत्तागोबी आहे का? हा पत्तागोबी आहे. तुम्ही बघू शकता. आणि त्यांचं कसं आहे माहिती आहे का? ते पहिलं तुमचं सीताफळकडचं वळवण होतं ना साहेब, सीताफळाचं. तुम्ही सांगू शकता का सीताफळचं म्हणजे तुमच्या दिमागात हे कसं आलं टमाट्याचं? सीताफळामध्ये आंतरपीक म्हणून आपण हे घेतल्या. अच्छा दुसरी पिकं आता सोया असो हरभरा असो याच्यात काही पडलेलं नाही. बरं. पण काहीतरी भाजीपाला करावं अच्छा आणि ते सेंद्रिय पद्धतीनं करावं. अच्छा जेवढं होईल तेवढं होईल. त्याची 2-4 वर्षानंतर जे बी काही आपल्याला त्याचं फळ भेटेल ते चांगल्या पद्धतीचं मिळावं या उद्देशाने आपण केलेलं आहे. बरं बरं बरं. त्यांचं म्हणणं आहे की स्टार्ट केलं तर 2-4 वर्षाला यांचं फळ भेटणार आहे. बरोबर, तुमचं असंच म्हणणं आहे ना? 100% पाटील निर्णय तुमचं जबरदस्त आहे आणि तुम्हाला फळ स्टार्टिंगच्याच वर्षी भेटलेलं आहे. तुमच्या जमिनीत पोत चांगली आहे. हो, तुमच्या जमिनीत कार्बनची क्षमता भरपूर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठली अडचण आली नाही. खरोखरच प्लॉट सर्व आमच्या जवळच्या शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की या खरोखर प्लॉट टमाट्याचा आणि शेवग्याचा आणि सीताफळचा बघण्यासारखा आहे. नो चॅलेंज प्लॉट आहे. तुम्ही विचार बी करू शकत नाही सेटिंग कशी झाली. समक्ष तुम्ही येऊन आमच्या पप्पू पाटील म्हणजे आम्ही पप्पू पाटील लाडानं आम्ही त्यांचं नाव घेतो बरं का, नावच पप्पू पाटील आहे त्यांचं. आणि खरोखर म्हणतात ना ते काय म्हणजे तुम्ही विचार करू शकणार त्यांचा टोटल जमीन किती आहे? पाटील साहेब तुम्हाला टोटल जमीन किती आहे? 75 ते 80 एकर जमीन आहे. 75 ते 80 एकर जमीन आहे यांची स्वतःची. तरी पण 11 एकर क्षेत्रावर त्यांनी बागायत प्लस व्हेजिटेबल केलेत. तुम्ही बघू शकता. हे बघा, विचार बी करू शकत नाही. हे भयानक सेटिंग झाले. एक फांदी आहे फक्त. पाटील साहेब किती दिवस झाले याला लागून? याला ऑगस्ट केलं तर जवळपास नाही 70 दिवस. 70 दिवस आहे. 70 दिवस. बरं बरं. 70 दिवसचा प्लॉट आहे. त्यांना त्यांचे चिरंजीव पण सपोर्ट करतात, कारण का त्यांना पण हे बघा
यांना तर माहितीच आहे. त्या हिच्यासाठीच हा, हे करतात. यांना तर पुढची माहितीच पिढी आहे. तरी ते हा, ते काय करायला लागले त्याला ते माहित पाहिजे म्हणून माहित तर करायला पाहिजे. लागले. हे खरोखरच चिरंजीव पाटील साहेब नमस्कार. आमच्या शेतकऱ्यात तुम्ही थोडस तुमची माहिती देऊ शकता. तुमचं म्हणजे एज्युकेशन काय आहे, तुमचं या फील्ड मध्ये येण्याचं कारण काय आहे? अगोदर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो समजा. अच्छा. नंतर आता काही कारणास्तव स्पर्धा परीक्षा बंद करून अच्छा. इकडे आलो अच्छा. घराकडे. बर. मग आता हे पप्पा मागे चालू आहे समजा झालं. अच्छा. मदत अच्छा. म्हणून थोडी अच्छा. अच्छा. देखरेख वगैरे चालू आहे. बर बर. त्याच्या मार्गदर्शनाखाली. ठीक आहे. त्यांना चिरंजीवला घेऊन चालतात आणि यांची 3 भावंड आहेत. एकत्र कुटुंब, जॉईंट फॅमिली आहे. जबरदस्त मेहनत करतात. एकदम तुम्ही आमच्या एरियात येऊन कोणाला विचारू शकता, त्यांचं बोलणं, वागणं, पद्धतशीर राहणं कसं आहे. अजिबात नाही. 80 एकर जमीन आहे. तुम्ही विचार करू शकणार 5 एकर शेतीमध्ये मॅनेजमेंट करायला चुकते. तुम्ही बघू शकता गवताची काडी कुठं आहे का, हे बघू शकता. इकडे दाखवू शका बघू शकता का गवताची कुठं ती काडी दिसते का? जे म्हणतात ना घराची कळा अंगण सांगते, तशी शेती खरोखरच मनापासून आमच्या पप्पू पाटलाची शेती खूप अतिशय प्रमाणे आवडलेली आहे. खरोखरच मानायसारखं आहे. एक आदर्श शेतकरी आहेत आणि म्हणायला काय हरकत नाही. केमिकल काहीच न वापरता या टमाट्याचा प्लॉट एवढं भयानक उभं केलेत. तुम्ही बघू शकता त्याची साईज काय आहे. दाखवा सर. खरं याच त्या वैदिकचं हे होय आशीर्वाद हे बघू शकता. शक्यच नाही. आणि आता कसं आहे त्याच्यावर चला भरोसा. पाटील साहेब, आपण पत्तागोबीचं तुमचं स्लरी वगैरे ते कुठून सोडता तुम्ही? थोडं तुमचं दाखवू शकता का? जसं की टमाट्याचा प्लॉट बघितला, टमाटा प्लस आपलं सीताफळ आणि शेवगा, इथं पण तेच कंडिशन आहे. फक्त पीक चेंज आहे की आपण इथं काय घेतलं गेलंय, फक्त पत्तागोबी घेतलं गेलंय या प्लॉट मध्ये. बघू शकता प्लॉटची कंडिशन बघू शकता आणि प्लॉट काय चीज आहे, कशा पद्धतीने ग्रीनरी कशी आहे, जबरदस्त आणि सिस्टमॅटिक. ते म्हणतात ना एक लेवल असल्याने प्लॉट आहे. बघू शकता शेतकरी बांधव. शेतीमध्ये फक्त मॅनेजमेंटची जरूरत आहे मित्र. पैशाचं तर कुठेही तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, पैशाशिवाय तर काडी हालत नाही. पण त्या पैशासोबत तुमचे आणि काटकसरी चिकाटीची मेहनत करायची जिद्द असेल ना मित्रो, शेतकरी मित्रो, असंभव काही चीज या दुनियात काही नाही. होऊ शकते. फक्त आपल्या मनात करायची जिद्द पाहिजे, काटकसरीने मेहनत करायची जिद्द पाहिजे. अशक्य काहीच नाही दुनियात. पैसा तर कुठल्याही क्षेत्रात लागते बघा मित्रो. आणि एक शेती अशी आहे, हे फक्त वातावरणावर आहे. पैसा टाकायचं, ओतायचं, गप्प बसायचं. आलं तर उत्पन्न घ्यायचं, नाहीतर भयानक. म्हणजे अतिशय डेंजर आहे आमची शेती बरं का. पण तरी पण आमचे पप्पू पाटील न घाबरता, न माघार घेता, यांना काय त्रास झाले पावसाळ्यामध्ये, फुलगोबी प्लस पत्तागोबी होते. याच बेडवर पावसाळ्यात काय होतं त्यांच्यातूनच मुखातून ऐकून घेऊया. पाटील साहेब, याच्यात अगोदर काय होतं या प्लॉटवर? गोबी, पत्तागोबी पत्तागोबी आणि शेवगा होता. शेवगा, पत्तागोबी प्लस शेवगा होतं. नाही, या बेडवर पहिलं काय होतं पाटील साहेब? हे पत्तागोबी लावण्याच्या अगोदर पत्तागोबीच होती का? लागवड केली. हा, पत्तागोबीच होती. बर. अति पाऊस 2-2 महिने पाऊस असल्यामुळे आहे की नाही, अच्छा. करपा हे सगळं नुकसानदायक झाले. अच्छा. तरी त्याच्यातून काढून न हार मानता परत तेच पीक घेतलं जो माना अजून. बरं. यावेळेस आता समाधानकारक. अच्छा. तुम्हाला तेव्हा पत्तागोबीला काय रेट भेटलं पाटील साहेब? मला जाग्यावरून 28, 32, 42 रुपयापर्यंत. 28 ते 42 पर्यंत त्यांना रेट भेटलेला आहे पत्तागोबीला. नाही सुरुवातीला स्टार्टिंगला इथं पावसाळ्याच्या ठिकाणी ऑगस्ट मध्ये लागवड केलेली आहे. आता हे लागवड कवाची आहे पाटील? ही लागवड बघा आता 1 नोव्हेंबर. 1 नोव्हेंबरची आहे का? 1 नोव्हेंबर म्हणजे 1 डिसेंबर जवळपास आता 24 तारीख आहे. आता 54 दिवसाचे प्लॉट आहे. जबरदस्त कंडिशन आहे आणि त्याचं शेवगा पण आहे. पाटील साहेब, शेवग्याचं उत्पन्न तुम्हाला चांगलं खात्रीपूर्वक आहे का पाटील साहेब? हो, असं का? खात्रीपूर्वक आहे, करावं लागते. पण आता हे कसं आहे, ह्याला हार मानता येणार. अच्छा. याची भाव किती पडतील, किती येतील, काय अच्छा. येतील असं नाही. मेहनत करणं जरुरी आहे. बरं. नक्कीच फळ भेटणार. अच्छा. तुम्हाला कमीत कमी भाव किती भेटला पाटील साहेब? कमीत कमी शेवग्याला हा, कमीत कमी
18 रुपये. 18 रुपये का? 18 रुपये ते 64-70 रुपयापर्यंत भेटला का तुम्हाला? 18 रुपये ते त्यांना 70 रुपये भेटलेले आहे भाऊ यांना. आणि उन्हाळ्यात पण तुमच्या या प्लॉटवर जवळपास टमाटा होता का? हा, टमाटा होता. टमाटा होता. तेव्हा काय भाव गेला पाटील साहेब टमाटा? टमाटा 150 रुपये, 100 रुपये. हा, विचार करू शकता सर्व शेतकरी मित्रो, जेव्हा यांनी प्लॉटला टमाटा लावलेत, की साधारण शेतकरी काय म्हणतो की टमाट्याला 100 रुपये ते 50-150 रुपये यांना रेट भेटलं, तरी न घाबरता अजून प्लस डेअरिंग केलेत. त्याच्यात नंतर इकडे प्लॉट आहे बघा मित्र, हे शेतकरी मित्र. आता प्लॉट चालू आहे जवळपास हा प्लॉट. हे प्लॉट कितीच केव्हाच आहे पाटील साहेब? 10 ऑगस्ट. 10 ऑगस्टचा प्लॉट आहे. हे संपायला एंडिंगला प्लॉट चालू आहे. जवळपास हे क्षेत्र किती आहे पाटील साहेब? म्हणजे रोप काढी किती आहे? हे 4 एकरचं क्षेत्र आहे. अच्छा, जवळपास 16,000 म्हणजे काडी आहे समजा 16,000 काडी आहे. 1500 ते 1800 कॅरेट त्यांना उत्पन्न निघाले आहे या टमाट्यातून. तुम्ही विचार करू शकता आता रेट काय आहे. आम्ही सगळ्यालाच माहित आहे टमाट्याचं रेट काय आहे. आता त्याचं कॅल्क्युलेशन त्यांनी जर तेव्हा हरले असते, जेव्हा की 100 रुपये कॅरेट गेले, याच्यात काही पडत नाही बाबा, जर मला काही गरज नाही म्हणलं असते, तर मग हे आज जे दिवस आहे चांगला, हे बघले नसते. बरोबर ना पाटील साहेब? भेटलं नसतं. शेतीमध्ये म्हणजे कशाची गरज आहे पाटील साहेब? शेतीमध्ये जिद्द पाहिजे. अच्छा, जिद्दीनं करावं लागते. प्रत्येक वेळेस यश येईल न येईल असं नाही. हार मानायला जमत नाही ना पाटील साहेब? बिलकुल जिद्दीनं काम करावं. यश येणारच, एक ना एक दिवस टप्पा भेटणारच. भेटणारच आहे. बरोबर पाटील साहेब, तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या शेतकरी मित्रांना बांधवांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मनपूर्वक तुमचा आभारी पाटील साहेब. आम्हाला टायमातला वेळातला वेळ काढून तुम्ही आमच्या मुलाखतीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन दिलात. धन्यवाद पाटील साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. हे ठीक आहे. नमस्कार शेतकरी मित्र.